नमस्कार. IPC हार्ट केअरच्या या नवीन भागात सर्व रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो. हृदयविकाराशी संबंधित असलेल्या या मालिकेत नमनाला आपण 6 धडे घातलेले आहेत आणि आता आजचा आहे तो 7वा धडा, जो अतिशय महत्त्वाचा धडा आहे. धड्याचं नाव आहे हृदयविकाराच्या झटक्यास प्रतिबंध. म्हणजे आपण सुरुवातीच्या एपिसोडमध्ये जे म्हटलं होतं की हृदयविकार याच्या आधी आपल्याला काय करता येईल, त्याच्यावर हा धडा आहे. आपण डॉक्टर प्रतीक्षांना विचारूया की याचं महत्त्व काय आहे. आपण सुरुवातीपासून आपलं जो मेन एम आहे लोकांना जागरूकता करण्यासाठी, की आपण जे हार्ट अटॅकचे स्टॅटिस्टिक्स जर बघितले तर ते का आपल्याला प्रतिबंध करायचं आहे. कारण की जर एकदा हार्ट अटॅक आला की 50% लोकांची डेथ होऊन जाते. कारण की आपल्याकडे ज्याप्रमाणे मेडिकल जे सुविधा आहेत वगैरे लोकांना कळेपर्यंत पोचेपर्यंत बरीचशी म्हणजे इट इज आपण जे जानलेवा बिमारी म्हणतो, तर म्हणून आपल्याला हार्ट अटॅक टाळायचं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा हार्ट अटॅक येऊन गेलं की आपले सेल्स वगैरे जे डेड होतात, हार्टचे मसल्स डेड होतात आणि मग आपली पंपिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाते आणि मग आपल्याला त्या कमी पंपिंग कॅपॅसिटीमध्ये आपलं आयुष्यभर घालवावं लागतं. तर म्हणून आज आपण काय करूया, सुरुवातीला जरा प्रेक्षकांना दाखवूया की हार्ट अटॅक नेमकं म्हणजे काय आणि ते कसं येतं. म्हणजे पुढचं आपण डिस्कशन करू शकतो की जसं आता आपण बघतो की हृदयामध्ये 3 प्रमुख रक्तवाहिनी आहे, उजव्या बाजूला 1 आणि डाव्या बाजूला 2. तर त्या प्रमुख रक्तवाहिनीमध्ये जर अडथळे निर्माण झाले किंवा त्याच्यामध्ये जर कधी कधी आपण बघतो की मानसिक ताण अतिशय झाला, तर नस आकुंचित झाली किंवा रक्ताच्या गुठल्या फॉर्म झाला, हे कुठल्याही 3 कारणापैकी एक कारण जर असेल तर अचानकपणे हे बंद पडते, रक्तपुरवठा बंद होतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तर हे हृदयविकाराचा झटका एक प्रकारची इमर्जन्सी आहे. 35% लोकांमध्ये हार्ट अटॅक हा पहिला आणि अखेरचा चिन्ह आहे, म्हणजे सडन डेथ. जे आपण ऐकतो ना की अरे बाबा मागच्या आठवड्याला भेटलेलो झोपेतच गेला, आपण ऐकतो हे सगळं. तर 35% लोकांमध्ये हार्ट अटॅक सडन डेथ हा एक आहे. दुसरं 35% लोकांमध्ये हार्ट अटॅक हा पहिलं चिन्ह असतो, म्हणजे गुपचूप ही आजार आपल्यामध्ये चालू असते. म्हणून मी हे लोकांना सांगते की हार्टचा जो प्रॉब्लेम आहे हा सायलेंट प्रॉब्लेम आहे. म्हणजे काही म्हणजे त्याचे लक्षण बहुतेक वेळी नसते. फक्त 15 ते 20% लोकांनाच छातीमध्ये दुखणं किंवा धाप लागणं किंवा वेदना होणं. आणि बरेच वेळा असं सुद्धा होत असेल की लक्षणं आहेत पण आपल्याला ती माहिती नसतात, माहिती नसते आणि आपण दुर्लक्ष करतो, लक्ष देत नाही का. त्यामुळे प्रतिबंध करणं हे सगळ्यात उत्तम काम आहे. वाशीचे हे रहिवासी अब्बास म्हणून आहेत, यांच्या घराण्यात हृदयरोगाची अनुवंशिता आहे, म्हणूनच त्यांना हृदयरोग प्रतिबंधात्मक कार्यक्रमाची माहिती हवी. म्हणजे आपण एक्झॅक्ट त्याच्यावर अटकाव कसा करायचा, येऊ नये म्हणून काय करायचं त्याची माहिती हवी. जसं मी आपलं इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीचा जो मेन एम आहे की आम्हाला लोकांना हार्ट अटॅक प्रिव्हेंट करायचं. कारण की मेजॉरिटी आपण जर बघितलं तर हॉस्पिटल्समध्ये काय आहे की अटॅक आल्यानंतरच्या सगळ्या सोयी आहेत आणि त्याच्यानंतर महागड्या सर्जरीज करायचं, सगळं काही करायचं. पण आम्ही आतापर्यंत 1 लाखाच्या वर लोकांना याच्यावर प्रशिक्षण दिलेलं आहे की हार्ट अटॅक कसं प्रतिबंध करायचं. त्याच्यासाठी आमचं स्पेशल हे प्रतिबंध प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी प्रोग्राम असा आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सर्वात पहिलं त्यांची लाईफस्टाईल स्टडी करतो की त्यांचं म्हणजे ते कधी उठतात झोपतात, त्यांचं जे जीवनशैली एकंदरीत काय आहेत आणि टाइम टेबल. दुसरं म्हणजे धोक्याचे घटक, की धोक्याचे घटक मध्ये काय आहेत की एक अनुवंशिकता, जसं श्री अब्बास यांना अनुवंशिकता हा एक कारण आहे. वय किती आहेत, लेडीजमध्ये मेनोपॉज नंतर चान्सेस वाढतात, मेनोपॉजच्या आधी त्यांना हॉर्मोनल प्रोटेक्शन असतं, पण 45च्या नंतर स्त्रियांचं आणि पुरुषांचं म्हणजे रिस्क सेम होऊन जातं. तर हे एक घटक झाले. दुसरं की त्यांना मानसिक ताण किती आहे, ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, म्हणजे ज्या कारणामुळे हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचं पूर्ण ॲनालिसिस. त्याच्यानंतर जे आपण चाचण्या म्हणतो की ब्लड टेस्ट करणं, स्ट्रेस टेस्ट करणं, इको करणं, हे सगळं आपण एक बेसलाईन केल्यानंतर त्यांना त्याच्यावरून आपण एक करेक्टिव्ह ट्रीटमेंट की त्यांचा आहार काय असलं पाहिजे, त्यांना योगा काय केलं पाहिजे, त्यांचं वॉकिंग एक्सरसाइज किती आहे, असं करून आम्ही पूर्ण प्रतिबंधक प्रोग्राम राबवतो, जेणेकरी ऑलमोस्ट आपण 90% हार्ट अटॅकला प्रिव्हेंट करू शकतो. अब्बास यांनी हे लक्षात घ्यायला हरकत नाही की IPCच्या मदतीने तुम्ही तुमचं हृदय तुमच्या हातात ठेवू शकता म्हणजे आणि तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत धडधड ठेवू शकता. आणि मुख्य म्हणजे काय आपल्याला सांगायचं आहे की लोकांना काय वाटतं आई वडिलांना झाला म्हणजे मलाही होणार, तशी भीती घेऊन बसतात. तर तशी मनात भीती ठेवायला म्हणजे
म्हणजे आपण जर मेहनत केली तर आपण हे करू शकतो. बरोबर आहे, म्हणजे आळशीपणा करून चालणार नाही हो थोडक्यात. हो मोहन सावंत यांनी आपली वेबसाईट जी आहे www.ipc-india.com या वेबसाईटला भेट दिली. अतिशय उत्कृष्ट माहिती व ज्ञान देणारी ही वेबसाईट असल्याचे ते नमूद करतानाच स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह असलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचा संभव आहे का हो. हे ते जाणू इच्छितात. हा अगदी इंटेलिजंट क्वेश्चन आहेत. कारण की बरेचशा वेळेस आपलं कार्डिओग्राम नॉर्मल आलं की स्ट्रेस टेस्ट नॉर्मल आली आपल्याला वाटतं हो आता आपल्याला काय होणार नाही. पण ॲक्च्युली काय आहे की प्रॅक्टिसमध्ये आम्ही बरेचशे वेळा असं बघितलं आहे की स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह आली आणि 3 महिन्यामध्ये हृदयविकाराचा झटका येतो. तर तसे केसेसना जर आम्ही स्टडी केलं तर कधी कधी काय होतं की जर एखाद्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज असेल तर बाकीचे जे छोट्या केशवाहिनी त्याला कोलॅटरल जे म्हणतो डेव्हलप झालेले असतात तर ते असून स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. तर म्हणून स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह असली बरेचसे लोक काय माहिती आहे का हेल्थ चेकअपला जे आपण खोटं करतोय ना त्याला कंटिन्युटी करायला की बाबा या वर्षाला आपलं रिपोर्ट चांगले आले म्हणजे आता पुढच्या वर्षाला बघूया तोपर्यंत त्यांचं रॉंग जीवनशैली चालू असते. तर तुमचे रिपोर्ट जरी नॉर्मल आले तरी पण त्यांनी प्रतिबंधक जे उपाय आहेत ते केलेच पाहिजे त्या वयानुसार. येस. आणि याच्यापेक्षा सुपिरियर कारण की स्ट्रेस टेस्टची ॲक्युरेसी इज अराउंड 70% म्हणजे 30% इट कॅन गो रॉंग. तर हल्ली जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे कार्टोग्राफी आहे किंवा सिटी स्कॅन आहे ऑलमोस्ट 95% ॲक्युरेसी आहे जिथे आपण ब्लॉकेजेस काय आहे ते सिटी स्कॅनवरून आपण बघू शकतो. तर ज्यांची हाय रिस्क असेल त्यांनी ते पण करून घ्यायला हरकत नाही. बरोबर. म्हणजे स्ट्रेस टेस्ट तुमची नॉर्मल आली की तुम्ही सुटलात अशातलं काही भाग नाही. शेवटी तुम्हाला तुमची मेहनत ही घ्यावीच लागणार. बरं मला आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना सह्याद्री वाहिनीच्या सगळ्या प्रेक्षकांना मला एक महत्त्वाचं असं सांगा की हार्ट अटॅकची पूर्वसूचना देणारी एखादी लक्षणं काय आहेत? म्हणजे आम्हाला कसं कळेल की बाबा आता हार्ट अटॅक येतोय नाही येतोय? सर्वात पहिलं आपण प्रेक्षकांना हृदयाची थोडीफार रचना आणि पोझिशन बद्दल सांगूया आणि याच्यावर होणारे जे आपल्याला जे गैरसमजूत आपण क्लिअर करूया. काय आहे की हृदय बेसिकली छातीचा सेंटरच्या भागामध्ये आहेत म्हणजे इथे जे आपलं बोन आहे स्टर्नम त्याच्या मागे थोडं लेफ्ट साईडला आहेत. आता काय आहे की साधारणपणे आपल्या शरीरामध्ये हार्ट अटॅक आणि अंजायना याच्यामध्ये फरक काय आहे की जेव्हा रक्तवाहिनीमध्ये अडथळे निर्माण व्हायला लागतात तेव्हा शॉर्ट सप्लाय क्रिएट होते. तर त्याचे ॲक्च्युली आपण शरीर लक्षण दाखवत असतं की चालताना किंवा जिने चढताना धाप लागणं छाती भरून येणं. पण साधारणपणे आपण दुर्लक्ष करत असतो की वय वाढली आहे केस पांढरे झाले आता आपण आजोबा झालो आपण दुर्लक्ष करतो. पण ह्याला आपण अंजायना म्हणतो म्हणजे शॉर्ट सप्लाय ऑफ ब्लड. पण एका दिवशीला असं होतं की ह्याला दुर्लक्ष करून करून ही शॉर्ट सप्लाय कंप्लीट स्टॉप होऊन जाते आणि अचानकपणे छातीला दुखायला लागते आणि त्याला आम्ही हृदयविकाराचा झटका असं म्हणतो. म्हणजे वेळच्या वेळी तुम्ही ती काळजी घेतलीत म्हणजे तुम्हाला जर दम लागला तर तुम्ही लगेच डॉक्टरकडे जाऊन त्याची माहिती घ्यायला पाहिजे. आणि मुळात हेच आपण लक्षण म्हणायला हरकत नाही की साधारणपणे दम लागतो नाही का आणि छातीमध्ये एवढा दुखतं की म्हणजे असं आपण हातीचा पाय ठेवला असेल म्हणजे इट इज व्हेरी जड व्हेरी पेनफुल. आणि कुठे हाताला मुंग्या येणं वगैरे असं ते सगळं आहेत. काय काय जे सिरियस केसेस तर कोलॅप्सच होऊन जातात त्यांना तर आपण नेणारच. पण हे जे सगळे वेदना होतात त्यांनी ताबडतोब जाऊन ECG काढलं पाहिजे. हाताला वेदना होतात वगैरे असं काही काही म्हणतात ते खरं आहे? काय काय लोकांना म्हणजे काय चेस्टमध्ये होत नाही लेफ्ट आर्मला वगैरे होतं किंवा पाठीला होतं म्हणजे त्याला एटिपिकल सिम्पटम्स म्हणतो. काय काय लोकांना ऍसिडिटी गॅस वगैरे होत असतं की काय काय लोकांना अतिशय म्हणजे उलट्या होतात वॉमिटिंग आणि डायरिया होतं लूज मोशन्स होतं घामाघूम होतात म्हणजे सगळे एटिपिकल सिम्पटम्स आहेत. थोडक्यात काय तर हार्ट अटॅकची पूर्व सूचना देणारं महत्त्वाचं लक्षण म्हणजे छातीत खूप दुखतं आणि ते दुखणं थांबत नाही. आपण इथेच थांबूया घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर परत एकदा प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करतो. विषय जरी हृदय विकाराचा असला तरी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण डॉक्टर प्रतीक्षा आपल्या इकडे बसलेले आहेत आणि आपलं हृदय सांभाळायचं कसं
हे आपल्याला ते सांगतायत. परत एकदा मी काही प्रश्न आहेत त्यांच्याकडे वळतो. श्री बाटलीवाला ते म्हणतायत की गेल्या 5 वर्षात 3 वेळा एन्जिओग्राफी आणि 2दा एन्जिओप्लास्टी होऊन सुद्धा त्यांना 3दा हृदयविकाराचा झटका आलेला आहे. अच्छा. आता भविष्यातील हृदयविकारांच्या झटकांचा ते कसा प्रतिबंध करू शकतात असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे आता ऑलरेडी त्यांनी 3 वेळा एन्जिओग्राफी केली आहे, 2 वेळा एन्जिओप्लास्टी एन्जिओप्लास्टी पण केली आहे. तरीही परत हृदयविकाराचा झटका याची त्यांना भीती आहे. एक आपल्याला प्रेक्षकांना काय सांगायचं आहे की बरेचसे आपल्याला असं वाटतं की आपण एन्जिओप्लास्टी करून घेतलं किंवा बायपास करून घेतली की त्याच्यानंतर हार्ट अटॅक येणार नाही. तर हे जे केसमध्ये क्लिअरली की म्हणजे एन्जिओप्लास्टी केल्यानंतर पण त्यांना हृदयविकाराचे झटके येत आहेत. म्हणजे कुठेतरी आपल्याला रूट कॉजला, सुरुवातीपासून मी म्हणते रूट कॉजला स्ट्राईक करणं महत्त्वाचं आहे. बरोबर. सुरुवातीला पण मी सांगितलं की हृदयविकाराचा झटका येण्यासाठी जे 3 आपले प्रमुख कारण आहे. एक आहे चोकअप, दुसरं आहे की आपलं स्ट्रेस, की आपल्याला मानसिक ताणमुळे येणारे स्पाझम्स किंवा नस आकुंचित होणं, आणि तिसरं आहे रक्ताची गुठली फॉर्म होणं. तर आता काय आहे की ह्यांच्या केसमध्ये आपण स्टडी केलं पाहिजे की त्यांचं मानसिक ताण, म्हणजे आता काय एन्जिओप्लास्टी केली तरी पण जर चुकीचं जेवण असेल, परत ब्लॉकेज येणार आहेत, किंवा त्यांची रक्त जाड असेल तर औषध व्यवस्थित घेत नसेल, किंवा त्यांना मानसिक ताण खूप असेल, तर हे सगळं जे रूट कॉजवर जाऊन त्यांना ट्रीट करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून IPC मध्ये ज्यांची बायपास किंवा एन्जिओप्लास्टी झालेली आहे त्यांच्यासाठी आमच्याकडे पुनर्वसन प्रोग्राम आहे, कार्डियक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आहे, जिथे आम्ही एन्जिओप्लास्टी बायपास नंतर परत त्यांना त्रास होऊ नये याची काळजी घेतात आणि हार्ट अटॅक येऊ नये त्याची आम्ही काळजी करतो. म्हणजे एन्जिओप्लास्टी किती वेळा करा, पण तुम्ही जे योग्य काळजी घेतली नाही तर परत एकदा झटका येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे याचा आपण श्री बाटलीवाला यांनी याचा विचार करावा. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. व्यवसायाने अकाउंटंट असलेले 33 वर्ष रमेश पवारला एके दिवशी प्रवासातच हार्ट अटॅक आला आणि त्याला एन्जिओग्राफीचा सल्ला देण्यात आलाय. त्याच्या केसमध्ये एन्जिओग्राफी करणे गरजेचे आहे काय? श्री पवार यांची वय पण बरेच लहान आहे, 33 इयर्स, आणि ते ट्रॅव्हलिंग पण करतात असं दिसतंय. तर सर्वात पहिलं काय आहे की आपण एन्जिओग्राफी किंवा CT स्कॅन करून त्यांना एक्झॅक्टली ब्लॉकेज आहे की नाही ते शोधून काढणं खूप गरजेचं आहे. बरेचशा टायमाला आम्ही बघतो की यंग एज ग्रुपमध्ये, स्पेशली जे 25-30 वर्षाचे तरुण पिढीतले जे लोकांना अटॅक येतो, ते बरेचशे वेळा व्यसनामुळे, की जर त्यांना स्मोकिंगची सवय असेल किंवा तंबाखू सेवन असेल, किंवा त्यांच्या अनियमित जेवण वगैरे असेल, किंवा मेंटल स्ट्रेस असेल, त्याच्यामुळे फक्त नस आकुंचित होऊन पण अटॅक येऊ शकतो. गरजेचं नाही की त्यांना ब्लॉकेजच असावा. तर सर्वात पहिलं आपण त्यांचं डायग्नोसिस केलं पाहिजे की त्यांना ब्लॉकेज आहे की नाही. जर ब्लॉकेज नसेल तर त्यांना प्रतिबंधक काळजी घ्यायची, आणि जर ब्लॉकेज असेल तर आपण त्यांना, मी सुरुवातीला पण सांगितलं की आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी, जिथे आम्ही आठवड्यात 2दा इंजेक्शन्स देतो, किंवा ECP 35 दिवसाचा डेली 1 आवर सिटिंग आम्ही जे देतो. कारण की काय, जर तरुण वयातच आपण एकदा एन्जिओप्लास्टी केली किंवा बायपास केला तर काय होणार की परत तुम्ही किती वेळा ते परत दुसरी पाईपलाईन जोडणार किंवा ते तार घालणार. सर, म्हणून प्रतिबंधक उपाय फारच गरजेचे आहेत. मुळातली पाईपलाईन तुटू नये याची प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे. आता जोड किती वेळा देणार, नाही का? त्यामुळे रमेश पवारांनी काळजी करू नये. 33 वर्षाचे आहात तुम्ही, तुम्हाला काय झालंय आणि त्याच्यावर प्रतिबंधक उपाय काय आहेत हे आता डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलेच आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जातोय. हा जनरल प्रश्न एकाने विचारलेला आहे की हृदयरोग पीडितांच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम व हृदयरोग प्रतिबंधात्मक कार्यक्रमाविषयी तुमचे जे काय IPCचे जे काय आहे त्याची आम्हाला सविस्तर माहिती त्यांना हवी. आपण असं करूया, प्रेक्षकांना IPC सेंटरमध्येच घेऊन जाऊया.
असं वाटतं की आता तुम्ही जे जे बघितलं जे जे ऐकलं ते तुमच्या फार उपयोगी पडलेलं असेल आणि नेमके जे मुद्दे आहेत त्यातले ते तुम्ही लक्षात ठेवलेच असतील. पण काही काही वेळ होतं काय की काही काही मुद्दे आपल्या डोक्यातून सटकतात. त्यामुळे माझा तुम्हाला असा सल्ला आहे की तुम्ही जे बघितलेत जे ऐकलेत ते मुद्दे लिहून काढा. तुम्ही लिहून काढा. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पेन ठेवायला हरकत नाही कारण आता आपण परत ऐकणार आहोत. मुद्दे लिहून झाले असतीलच तुमचे. आता आपण परत ऐकणार आहोत. विक्रोळीहून डॉक्टर कांबळे म्हणतायत, ते सुद्धा डॉक्टरच आहेत, कसले डॉक्टर आहेत माहित नाही मला. ते म्हणतायत की जिम मध्ये खूप व्यायाम केल्यानंतर त्यांचा एक मित्र अचानकपणे खाली कोसळला. आम्ही सर्वजण झाल्या प्रकाराने खूप घाबरलो होतो. हृदयविकाराचा व हार्ट अटॅकला प्रतिबंध करण्यासाठी कशा प्रकारे व्यायाम. बरेचशे वेळा आम्ही बघतो की लोकांना फिटनेसची एक लहर लागलेली आहे, तर म्हणून ते लोकांनी एक्सरसाइज केली नसते आणि अचानकपणे जिम मध्ये जायला सुरुवात करतात आणि हेवी एक्सरसाइज करायला सुरुवात करतात. बरोबर. ते पण शेवटी हृदयाला झेपत नाही. मला प्रेक्षकांना मेनली सांगायचं आहे की आपला जे वॉकिंगच्या एक्सरसाइज मध्ये सर्वात पहिलं इम्पॉर्टंट फेज आहेत वॉर्मअप फेज. बरेचशे वेळा काय होतं की लोक धावाधाव करायला सुरुवात करतात, त्याच्यामध्ये हृदयावर स्ट्रेन पडतो. तर काय आहे की वॉर्मअप फेज एक 5 मिनिटं ठेवायचं, त्याच्यानंतर ब्रिस्क वॉकिंग दॅट इज अराउंड 4.5 to 5 किलोमीटर पर आवर आणि 20 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग नंतर परत 5 मिनिट्स कूल डाऊन फेज पण तेवढंच महत्वाचं आहे. तर या वॉकिंगमुळे काय होतं की आपला हार्टच्या जे कोलॅटरल सर्क्युलेशन बरेचसे डेव्हलप होतात आणि आपण हृदयविकाराला टाळू शकतो. म्हणजे साधारणपणे 5 मिनिटं तुमचं सावकाश सावकाश चालणं, त्यानंतर 20 मिनिटं तुमचं 3.5 ते 4 आणि मग परत 5 मिनिटं कूल डाऊन. असं करून आपलं 30 मिनिट्स वॉकिंग 30 मिनिट वॉकिंग होऊ शकतं. घरातल्या घरात होऊ शकतं किंवा तुम्ही बाहेर फिरायला जा. हल्ली आपल्याकडे नाना पार्क वगैरे खूप आहेत, चालण्यासाठी बऱ्याच सोयी केलेल्या आहेत. त्यामुळे चालणं हा मला वाटतं सगळ्या रोगांवर उत्तम उपाय आहे. बारामतीचे एक गायकवाड म्हणून आहेत, त्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. बारामतीचे रहिवासी श्री गायकवाड यांना हार्ट अटॅकमुळे आयसीयूत दाखल करावे लागले होते. त्यांची तब्येत अतिशय व्यवस्थित होती, परंतु हार्ट अटॅक येण्यापूर्वीच्या आदल्या रात्री मित्रांसोबत दारू व मांसाहाराचे सेवन केले होते. हृदयविकाराच्या झटक्यामागे हे कारण असू शकतं का? हे मेजॉरिटी लोक एकदा आयसीयू मध्ये आले अटॅक घेऊन, आम्ही त्यांची हिस्ट्री विचारतो, तर ते म्हणतात हो मित्रांबरोबर बसलेलो, जाम नॉनव्हेज खाल्लेलं, दारू घेतलेलं म्हणून अटॅक आला असेल. मग आम्ही आणखीन पुढे विचारतो किंवा तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का? हो ते आम्हाला 15 वर्षापासून आहे. डायबिटीज आहे का? हो 10 वर्षापासून आहे. सिगरेट तंबाखू घेतात? हो डॉक्टर ते तर कधी कॉलेजपासून सवय आहे. म्हणून लोकांना हे माहिती नाही आहे की हे जे सगळं आपलं जे जीवनशैली आहे, जे लाईफस्टाईल आहे, जे आपलं जेवण आहे, हे ब्लॉकेजेस ओव्हरनाईट डेव्हलप होत नाही. म्हणून मला प्रेक्षकांना हा चित्र दाखवायचं आहे जिथे हे जे ब्लॉकेजेस आहेत, हार्ट अटॅक येतो तेव्हा ब्लॉकेज 100% होतो. पण इंग्लंडमध्ये रिसर्च झालेली आहे की टीनेज पासून हे ब्लॉकेजेसची सुरुवात होत असते. तर म्हणून हे जे आहे ट्रिगरिंग फॅक्टर्स म्हणतो की हाय फॅटी मील किंवा ऍसिडिक फूडनी हे हार्ट अटॅक ट्रिगर झाला, पण ब्लॉकेजची क्रिया बरेच वर्षापासून आपल्यामध्ये आत कार्यरत असते. आजच्या या भागातला शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अंधेरीला राहणारे श्री देशपांडे कुलू मनालीला ट्रेकिंगसाठी गेले होते. तिथे त्यांच्या छातीत अचानकपणे दुखायला लागलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आल्याचं निष्पन्न झालं. अशा त्रासदायक टूर्स किंवा प्रवासाचे बेत आखताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी? यांचा प्रश्न बरोबर आहे, कारण अशासाठी हल्ली
बऱ्याचशा सहली हो, निघतात. सहली निघतात, बरोबर. त्यामुळे ह्यांचा हा प्रश्न आपण नाही, कारण निवडला की त्याचं काय कारण जे ते आहे. आपण सुरुवातीपासून म्हणतोय की आपण सुरुवातीला पण सांगितलं की आपण आपल्या हृदयाकडे छान दुर्लक्ष करतो. तर तशातलाच प्रकार आहेत की जेव्हाही आपण अशा एक्झर्शनल टूर्सला जातो आपण, कारण की जिथे ट्रेकिंग असते, वॉकिंग असते, तर आपण त्याच्याच पूर्वी फिटनेस टेस्ट डेफिनेटली करून घेतली पाहिजे. रोज आपण चालत असतो किंवा गड चढत असतो, वेगळी गोष्ट आहे. पण जर आपल्या शहराच्या जीवनामध्ये एवढं आपल्याला एक्सेसिव्ह एक्सरसाइज होत नाही, नाही, बरोबर. तर म्हणून कुठल्याही कार्डिओलॉजिस्टकडे किंवा तज्ञकडे जाऊन फिटनेस घेणं खूपच महत्त्वाचं आहे. स्पेशली अशी अशी टूर्स आहे, इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स आहेत, एकदा आपली 35च्या वयानंतर हे करणं अतिशय आवश्यक आहे. दुसरं काय आहे की जेव्हाही आपण टूर्सला जातो तर पूर्वी 1-2 महिने जर तुम्ही तुमची रोजची जी एक्सरसाइजमध्ये स्लोप आणि हे सगळं इन्क्लूड केलं तर म्हणजे तुम्हाला जे ट्रेकिंगमध्ये ते इझी बरोबर, होऊन correct. जातं. म्हणजे अचानकपणे अशी पाळी यायला नको. तर आता प्रेक्षकांना आपल्याला एकच फायनल मेसेज हे द्यायचं आहे या एपिसोडमध्ये की सर्वात पहिला तर देर इज अ होप. आपण हृदयविकाराला प्रिव्हेंट करू शकतो. कारण की मेन लोकांमध्ये ही भीती आहे की हार्ट अटॅक आला म्हणजे मेलो गेलो आणि द एंड. तर तसं नाही आहे. सर्वात पहिलं आपण हार्ट अटॅकला प्रिव्हेंट करू शकतो. दुसरं, हार्ट अटॅक आल्यानंतर पण आपण एक नॉर्मल जीवन जगू शकतो. आणि हार्ट अटॅकचे दुष्परिणाम जर झाले तर हार्टची कार्यक्षमता पण कमी झाली तरी पण जर आपण व्यवस्थित जीवनशैली आणि पथ्य वगैरे केले तरी पण आपण एक चांगलं आयुष्य जगू शकतो. ती होप आपल्याला देणं खूपच गरजेचं आहे. धन्यवाद डॉक्टर. मंडळी, ह्यांच्याबरोबर बोलून बोलून मला माझ्या तब्येतीची जी काही काळजी वाटत होती ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. म्हणजे काही भागानंतर मी डॉक्टरना असं म्हणू शकतो, डॉक्टर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला सांगा, डोंट वरी. गमतीचा भाग सोडून द्या. पण मंडळी, या छोट्या पडद्याद्वारे तुम्हाला खूप मौल्यवान माहिती मिळते. ती फक्त आता अंमलात आणण्याचं काम तुमचं आहे. ते तुम्ही अंमलात आणावं अशीच डॉक्टरांची आणि माझी खूप मनापासून इच्छा आहे. आता आपण पुन्हा भेटू ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.